जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत जळगाव या जिल्ह्यामध्ये बुद्धिमत्ताचे प्रश्न जे 2026 च्या पेपर मध्ये आले होते. तर यामध्ये आपण कुठल्या टॉपिकचे प्रश्न विचारले गेले, किती प्रश्न विचारले होते, पण महेशच्या वडिलांना भाऊ बहीण नाही तर सत्यवान हा महेशच्या वडिलांचा कोण? जावई, मेहुणा, भाचा आणि भाऊ. आता हा जो प्रश्न दिसत आहे तो आहे नाते संबंधाचा. सत्यवान हा महेशचा मामा आहे. महेशचा मामा झाला सत्यवान. तर पण महेशच्या वडिलांना भाऊ किंवा बहीण नाही, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं? मामा म्हणजे आपल्या आईचा भाऊ असतो. तर सत्यवान हा महेशच्या वडिलांचा कोण? आपला तो त्याचा कोण झाला? त्याच्या बायकोचा भाऊ म्हणजे त्याचा मेहुणा. मेहुणा म्हणा, मेहुणा म्हणा, साला म्हणा. उत्तर ऑप्शन मध्ये आहे मेहुणा. पर्याय झाला दुसरा. काही काही जण असं पण लिहितात मेहुणा, काही टाइमला असं पण येतं मेहुणा. आपल्या मुलांचा मामा म्हणजेच त्याच्या आईचा भाऊ, म्हणजेच त्याच्या पत्नीचा भाऊ. आपल्या पत्नीचा भाऊ किंवा आपल्या बायकोचा भाऊ आपले मेहुणा असतात. पुढचा प्रश्न, आता दिशाज्ञानचा प्रश्न. अतुल अग्नेयला दक्षिण म्हणतो. बरं, आधी आपण मूळ दिशा काढून घेऊयात आणि मग नंतर ज्या दिशा बदलल्या त्या पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. अतुल अग्नेयला दक्षिण म्हणतो. अग्नेयला काय म्हणाला तो? अग्नेयला दक्षिण म्हणाला. बरं, ईशान्येला पूर्व म्हणतो. ईशान्येला पूर्व म्हणाला. पूर्वेला आग्नेय म्हणतो. पूर्वेला आग्नेय म्हणाला. आणि वायव्येला उत्तर म्हणतो. चालेल. दक्षिणेला नैऋत्य म्हणतो. पश्चिमेला वायव्य म्हणतो. तर सायंकाळी. बरं, आता बघा, वायव्य इथून इथे आली म्हणजे पश्चिम इथून इथे जाणार, नैऋत्य इथून इथे आली, दक्षिण इथून इथे, आग्नेय इथून इथे, पूर्व इथून इथे, ईशान्य इथून इथे. प्रत्येक दिशांनी आपली जागा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 45 अंशामध्ये नेलेली आहे किंवा एक एक स्थान मागे गेला आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी असं बोलते. ठीक आहे. तर सायंकाळी 4:30 वाजता अतुलची सावली कोणत्या दिशेला पडेल? आता संध्याकाळी 6:30 वाजले आहेत, बरोबर आहे. मग सावली इथून येणार सूर्याचा प्रकाश. इथून सूर्याचा प्रकाश आला की सावली पडली तिकडे, बरोबर आहे. बघा, इथून सूर्याचा प्रकाश आला, सूर्याचा प्रकाश इकडे आला, इकडनं आला की सावली इथे पडते. इथे कोणती दिशा आहे आपली? आग्नेय. म्हणजे पर्याय कुठला आला तुमचा? तिसरा योग्य. क्लिअर? बरं, पुढचा प्रश्न. पांढरा, लाल, गुलाबी, पिवळा या रंगाच्या पताका उलट्या क्रमाने लावल्यास 69व्या क्रमांकाची पताका कोणत्या रंगाची असेल? पिवळा, पांढरा, लाल आणि गुलाबी. आता बघा, उलट्या क्रमाने लावल्यास म्हणजे पिवळा पहिले येणार, तिकडे शेवटी दिला, इकडे पहिला आला. मग गुलाबी येणार, मग लाल येणार आणि मग पांढरा येणार. मग आता आपल्याकडे टोटल 69 आहे. 69 ला 1 2 3 4 4 ने भागलं की बाकी किती आली? बाकी 1 आली. बाकी 1 म्हणजे पहिल्या क्रमांकावर असणारा कुठला कलर झाला? पिवळा. फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्नामध्ये त्यांनी उलट मांडणी सांगितले, नाही तर पांढरा देऊन तुम्ही मोकळं व्हाल. काय सांगितलं? उलट्या क्रमाने पताका लावल्या. पांढरा, लाल, गुलाबी, पिवळ्याच्या ऐवजी पिवळा, गुलाबी, लाल, पांढरा. 69 ला 4 ने का भागलं? कारण आपल्याकडे 4 कलरच्या पताका होत्या. 4 ने भागल्यावर बाकी 1 आली, म्हणून 1 क्रमांकावर असणारा पिवळा पताका 69व्या क्रमांकावर येणार आणि पर्याय पहिला आपला योग्य होणार. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता हा जो लयबद्ध मालिकेचा प्रश्न आहे तो पण समजून घ्या. P _Q PPQ _PPQ
अंडरस्कोर पी पी क्यू अंडरस्कोर पी. या अक्षरमालेत कोणता अक्षरगट क्रमशः पुन्हा पुन्हा आलेला आहे हे ओळखा. ठीक आहे. पीपीक्यू आणि परत आपण पीपीक्यू, परत आपण पीपीक्यू चा विचार जर केला, किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. परत 1 2 3 4 5 6 7 8. आता बघा हा, इथून पी, इथून पी, इथून क्यू, इथून पी, परत हे 2 पी, आता इथे क्यू, इथे क्यू, इथे क्यू, इथे क्यू. आता ऑप्शन मध्ये बघायचं, ऑप्शन वरनं आपल्याला जायचंय. आता आपल्याला कशावरनं जायचंय? ऑप्शन वरनं जायचंय. ऑप्शन मध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट इथे पण पीपी आहे, इथे पण पीपी आहे. मध्ये आपल्याला 2 क्यू पाहिजे. मध्ये 2 क्यू असणारा पर्याय तिसराच आहे. म्हणजे इथे झालं पी पी. बघा, पी पी क्यू, पी पी क्यू, पी पी क्यू, पी पी क्यू, क्यू पी, क्यू पी. हा झाला आपला लयबद्ध मालिकेचा गट आणि पर्याय झाला तिसरा योग्य आन्सर की नुसार. नाहीतर पी क्यू क्यू पी, पी क्यू क्यू पी, पी क्यू क्यू पी, पी क्यू क्यू पी असा गट बसला असता. पण ऑप्शन मध्ये 4 क्यू नाही, त्यामुळे याचं लॉजिक चेंज झालं आहे. आन्सर की मध्ये याचं उत्तर सी दिलंय, तर मी पण सी देणार इकडनं. आणि त्या साइडने या पद्धतीने ही मालिका गेली. पीपी क्यू 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 पण नाही बसत, पीपी क्यू पण नाही बसत. जरी आपण म्हटलं पीपी क्यू पीपी क्यू, इथे क्यू आला, परत पीपी क्यू, इथे क्यू आला, परत पीपी क्यू, इथे 2 पी आले, मग तो गटच नाही बसत. त्याकरता थोडं आपण त्या साइडने आलो. लयबद्ध मालिकेचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, खालील आकृतीवरून प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा आकृतीवरून प्रश्न क्रमांक 6 ते 8 ची उत्तरे लिहा. स्वस्तिकच्या जागी कोणतं अक्षर येणार? एम एन पी क्यू. चला पहिले बाहेरचं बघूयात. बी, मग हे चिन्ह आहे एच, के, मग स्वस्तिकचं चिन्ह आहे आणि मग हे वाला चिन्ह आहे. चला बी नंतर सी डी ई बघूयात आपण. ई नंतर एफ जी एच, आय जे के, एल एम एन ओ पी क्यू. प्रत्येक वर्ण आपला 3-3 ने पुढे गेलाय. बरोबर, प्रत्येक वर्ण कितीने पुढे गेलाय? 3-3 ने पुढे गेलाय. बर, आता इथे बघूयात. आय, जे के एल, एम एन ओ, पी क्यू आर, एस टी यू, व्ही डब्ल्यू एक्स. परत प्रत्येक वर्ण 3-3 ने पुढे. आय जे के एल, आय जे के एल, एम एन ओ, पी क्यू आर, एस टी यू, व्ही डब्ल्यू एक्स. आता ह्याच्यामध्ये आय जे के एल, एम एन ओ, पी क्यू आर, एस टी यू. बरोबर, ओ साठी त्रिकोण आहे, सॉरी चौकोन आहे, आणि यू साठी त्रिकोण आहे. मग आता बघूयात पुढे. ते वरचं वर राहू द्या, खालचं खाली राहू द्या, त्याकरता अंडरलाईन केली. प्रश्न काय विचारला? स्वस्तिकच्या जागी कोणतं अक्षर आलं? स्वस्तिकच्या जागी काय आलं? स्वस्तिकच्या जागी एन हे अक्षर आलं, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा आपला योग्य झाला. स्वस्तिकच्या जागी एन आले. पुढचा प्रश्न, त्रिकोणाच्या जागी कोणतं अक्षर येणार? टी व्ही यू डब्ल्यू. त्रिकोण, त्रिकोण इथे आहे, त्रिकोणाच्या जागी काय आलं? त्रिकोणाच्या जागी यू आलं, मग आपलं उत्तर झालं यू आणि पर्याय परत झाला तिसरा. पुढचा प्रश्न, चौकोनाच्या जागी कोणतं अक्षर येणार? पी एन ओ एस. चौकोन, चौकोन, चौकोनाच्या जागी काय आलं? ओ आलं. प्रत्येक वर्ण हे 3-3 ने पुढे गेले होते आणि जे चिन्ह होते तिथे आपण ते वर्ण लिहिले, मग त्या चिन्हाच्या जागी कुठला वर्ण येणार हे आपण तिथे शोधून काढलं. आता ह्याचं उत्तर ओ झालं. असे आपल्याला 3 मार्क भेटले. हा जो प्रश्न आहे तो तुम्ही वर्णमालिका टॉपिकचाच घ्या. प्रश्न चिन्हाच्या ऐवजी फक्त चिन्ह दिलेलं आहे त्यांनी, बस. पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न खूप वेळा रिपीट होतो. हा आहे आकृत्यांवर आधारित प्रश्न. बघा, ह्या 1 आणि 2 ही आकृती जर इकडून इथे आली तर ही या पद्धतीने येते. 1 आणि 2 ही आकृती परत इथून जर मी शिफ्ट केली तर ती या पद्धतीने इथे येणार. मग आता ती उभी दिसणार, आडवी नाही दिसणार, म्हणून हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय चौथा योग्य झाला. तिसरा येणार नाही, नाही तर काही गडबडीमुळे तिसरं द्या. याला उचलायचं, इथे ठेवायचंय फक्त. ठीक आहे, केव्हा किंवा याला उचलून इथे ठेवा, चालेल. उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय चौथा यायला पाहिजे. आता हा प्रश्न पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे.
मला माहित नाही की याचं आन्सर कसं काढलंय. ज्येष्ठ पौष प्रश्नचिन्ह कार्तिक हा आहे समान संबंधाचा प्रश्न, पण आन्सर की मध्ये काय आलं आहे हे मी तुम्हाला सांगून देते. प्लस कोणी आक्षेप पण घेतला नाही, मला कळत नाही का असं करतात ते. बरं, मी आधी महिने लिहिते. चैत्र शॉर्टकट मध्ये लिहिते, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि सगळ्यात लास्टचा महिना फाल्गुन. आता हे एका ओळीत मला का लिहायचं होतं तर हे मी तुम्हाला सांगते, एका ओळीत का लिहायचं होतं. बघा, ज्येष्ठ कितवा महिना आहे? तिसरा, बरोबर. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा 10वा झाला. आणि कार्तिक कितवा महिना आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8वा महिना झाला कार्तिक. बरोबर आहे की नाही? आता बघा, ज्येष्ठ आणि पौष मध्ये जर गेला तर 1, 2, 3, 4, 5 ने पुढे जावं लागेल तुम्हाला, किंवा ज्येष्ठच्या मागे 1, 2, बरोबर आहे का? पौष पासून आपण 1, 2, 3, 4, 5 आलं ज्येष्ठ. कार्तिक पासून 1, 2, 3, 4, 5 आलं चैत्र. ऑप्शन मध्ये चैत्र नाही, चालेल. बरं, अजून आपण लॉजिक लावू शकतो. दुसरा लॉजिक काय लावणार? पौष आणि कार्तिक. पौष आणि कार्तिक मध्ये 1 महिना आहे, बरोबर. पौषच्या 2 आधी कार्तिक आहे, तसं ज्येष्ठच्या 2 आधी चैत्र पाहिजे, पण यांनी काय केलं? ज्येष्ठच्या 2 नंतर श्रावण घेतलं, 5 क्रमांकाचं श्रावण. आणि ऑप्शन मध्ये पण उत्तर काय आहे? श्रावणच आहे. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय दुसरा. ह्याला ना जुळवाजुळव करून लॉजिक लावायला लागतं आणि ते पण चुकीचं आहे. पण आता आन्सर की मध्ये दिलेलं आहे, उत्तर चैत्र पाहिजे. बघा, जर आपण याचा आणि याचा संबंध लावला, सॉरी, तर पौषच्या 1 आणि 2 आधी कार्तिक आहे, सेम. पौषच्या 2 आधी कार्तिक, ज्येष्ठच्या 2 आधी चैत्र. पण मला ज्येष्ठच्या 2 नंतर घ्यावं लागलं आणि उत्तर काय द्यावं लागलं? श्रावण, कारण किती आन्सर की मध्ये आहे म्हणून. क्लिअर? पुढचा प्रश्न घ्या. वर्णमालिकाच घेणार मी. ट्रान्सफर, ट्रान्सफरचं लिहिले TRANSF. हा R पहिले घेतला, या E ला कट केलं. आता परत पुढे, आता इथून घ्यायचं, ठीक आहे. परत TR, हे R पासूनच घ्या, RTRAN, या S ला कट करा, हा F शेवटी घ्या. आता परत FRTR, या A ला कट करा, या N ला पहिले घ्या. परत NFR, या T ला कट करा, या T ला कट करा. इथे काय राहिलं? सॉरी, इथे N ला परत आपण पुढे घेतलं. बरोबर आहे का रे? हा, बरोबर. मग आता इथे आता उरलं काय आपलं? परत त्या R ला, हा जो R आहे हा मला सगळ्यात आधी घेऊन जावा लागणार. उत्तर झालं RNFR. पहिला म्हणजे शेवटचा वर्ण पहिले घ्यायचा, मग शेवटून दुसरा कट करायचा. शेवटचा वर्ण पहिले घेतला, शेवटून दुसरा कट. शेवटचा वर्ण पहिले घेतला, शेवटून दुसरा कट. शेवटचा वर्ण पहिले घेतला, शेवटून दुसरा कट. उत्तर काय झालं? RNFR. पर्याय कुठला झाला? चौथा. एक शब्द शेवटचा घेतला आहे पहिले, हा उरलेला कट. शेवटचा घेतला पहिले, उरलेला कट. शेवटचा घेतला पहिले, उरलेला कट. शेवटचा घेतला पहिले, उरलेला कट. या पद्धतीने लक्षात ठेवा. वर्णमालिकेचा प्रश्न आहे हा. पुढच्या प्रश्नाकडे या. एका सांकेतिक भाषेत नाईस बुक हा शब्द 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असा लिहिला. दुसऱ्या सांकेतिक भाषेत मोबाईल इरा हा शब्द 0, 1, 2, 3, 4, 5, 5, 6, 7 असा लिहिला. तर पहिल्या भाषेमधील CBI हा शब्द दुसऱ्या भाषेमध्ये कसा लिहिला जाईल? सांकेतिक भाषेचा प्रश्न. पण बघा, NICEBOOK, नाईस बुक साठी संकेत आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 6, 7. ही आहे पहिली भाषा. दुसऱ्या भाषा मोबाईल इरा.
0 1 2 3 4 5 5 6 7 ही कुठली भाषा आहे? पहिली. आणि ही खालची कुठली भाषा आहे? दुसरी. आता त्यांनी काय सांगितलं? पहिल्या भाषेतला CBI. CBI साठी पहिल्या भाषेतनं कोड काढा. C साठी 3 आहे, B साठी 5 आहे आणि I साठी 2 आहे. पहिल्या भाषेतला CBI दुसऱ्या भाषेत कसा येणार? आता ह्या 3 5 च तुम्हाला दुसऱ्या भाषेत काढायचंय. 3 साठी काय आहे? I. 5 साठी काय आहे? E. आणि 2 साठी काय आहे? B. तुमचं उत्तर काय झालं? IEB. पर्याय कुठला आला? पर्याय दुसरा बरोबर आला. कळलं का? पहिल्या भाषेमधला CBI साठी मी कोड शोधला 3 5 2. आता हा जो 3 5 2 आला तो दुसऱ्या भाषेमध्ये 3 वर I आहे, 5 वर E आहे, 2 वर B आहे. माझं उत्तर झालं IEB. पर्याय क्रमांक झाला दुसरा योग्य. क्लिअर प्रत्येकाला? ठीक आहे. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 53 साठी दिलंय 517. 68 बरोबर किती? ऑप्शन आहे 1001, 729, 730 आणि 734. आता हे असं दिसलं म्हणजे आपला हा प्रश्न झाला समान संबंधाचा. त्रेपन्न बघा हा. 7 चा वर्ग अधिक 4, 8 चा घन अधिक 5, परत 8 चा वर्ग अधिक 4, मग येणार 9 चा घन अधिक 5. 7 चा वर्ग 49, 49 अधिक 4 झाले 53. मग हा 8 चा घन 512 अधिक 5 झाले 517. 8 चा वर्ग आहे 64 अधिक 4 झालं 68. 9 चा घन आहे आपला 729, त्यामध्ये 5 मिळवल्यावर उत्तर झालं 734. पर्याय आला चौथा योग्य. 7 नंतर 8, 8 नंतर 9. इथे केला वर्ग अधिक 4, इथे घन अधिक 5, परत वर्ग अधिक 4, घन अधिक 5, उत्तर झालं 734. पर्याय योग्य झाला चौथा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न परत आता इथे दिसते आपल्याला समान संबंधाचा प्रश्न. दोन 7 3 5 6 3 0. 2 अधिक 7 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 3 अधिक 0 बरोबर किती? 7 3 10, 10 आणि 10 20 आणि 6 26. 9 4 3 7 1 0 2. 9 अधिक 4 अधिक 3 अधिक 7 अधिक 1 अधिक 0 अधिक 2. 9 1 10, 10 10 20, 4 24 आणि 2 26. 2 1 4 9 3 7 0. 2 अधिक 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 3 अधिक 7 अधिक 0 बरोबर किती? 7 3 10 10 20 आणि 4 26. बरोबर आहे. सगळ्यांची बेरीज 26 येते. ऑप्शन वरनं जाऊयात. 8 8 9 10, 10 5 15, 16 17 18 19 आणि 20च झाली. 8 9 10, 9 19 20 आणि 1 26 झाली. 8 8 16 8 1 24, 8 चौक 32 आणि 1 33 झाली. 8 2 10, 10 आणि 9 19, 19 आणि 1 20, 20 आणि 9 29. सगळ्यांची बेरीज आपली 26 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2च असा आहे ज्याची बेरीज 26 आहे. म्हणून आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा 28 54 610 च 26 उत्तर योग्य झालं आणि आपलं उत्तर पर्याय दुसरा योग्य झाला. असा आहे प्रश्न. काय करावे आता? पुढचा प्रश्न आहे विधान आणि अनुमानाचा. खालील विधान व अनुमाने यांच्यासाठी खालीलपैकी अचूक पर्याय शोधा. विधान दिली आहेत. काही खांब दिवे आहेत, काही खांब दिवे आहेत आणि कोणताही दिवा हा ट्रक नाही. कोणताही खांब ट्रक नाही. असू शकतात,
कोणताही खांब ट्रक नाही, चला इथे मी बरोबर दिलं. कोणताही दिवा खांब नाही, चुकलं. काही खांब ट्रक आहेत, नाही. काही दिवे खांब आहेत, हो. काही दिवे खांब आहेत, हे विधान 100% बरोबर आहे तुमचं. मॅडम मग एक पण बरोबर आहे. 1 आणि 4चा ऑप्शन कुठे दिसत नाहीये. मग 1 द्यायचं का 4 द्यायचं? तर 1 द्यायचं. आता का 1 द्यायचं मी सांगते. कोणताही खांब ट्रक नाही, पण या ट्रकला मी इथे आणू शकते. शक्यता ट्रक, खांब, दिवा. मग आता कोणताही खांब ट्रक नाही आहे, चुकलं. कोणताही दिवा खांब नाही, चुकलं. काही खांब ट्रक आहे, बरोबर. आता बघा हे किंवा मध्ये जातं. 1 आणि 3 कुठे जातं? किंवा मध्ये. पण 4 काही दिवे खांब आहे, हे दोन्ही आकृतीमध्ये बरोबर येतंय. मग 100% बरोबर असणारा पर्याय झाला आपला चौथा, फक्त 4 बरोबर, म्हणून आपण ते देणार आहोत. आता इथे पॉसिबिलिटी असल्यामुळे, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता असल्यामुळे, शक्यता नेहमी 100% खरी नसते, ती कधीतरी 50% खरी आणि 50% खोटी असते. म्हणून पहिलं विधान हे 100% खरं नाही झालं, त्याकरता आपण एक कट करून टाकला. ते दुसऱ्या आकृतीवरून तुम्हाला समजलं. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 11 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असणार? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. दिनदर्शिकाचा प्रश्न. सगळ्यात आधी 3 मार्च 2004 ला जर सोमवार होता, 3 मार्च 2004 पासून 3 मार्च 2011 चा वार काढा आणि मग तिथून पुढे 11 मार्च 2011 चा वार काढूयात. बरं. 3 मार्च 2004 पासून 3 मार्च 2011 पर्यंत किती वर्ष आहेत? 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असे 7 वर्ष झाले. आणि यामध्ये लीप वर्ष 4चं नाही घेणार. का नाही घेणार? कारण फेब्रुवारीचा महिना होऊन गेला. मग 5 नाही, 6 नाही, 7 नाही, मग 8. 8चं एक लीप वर्ष अजून तर आहेच नाही. 7 अधिक 1 8. 8 ला 7 ने भागलं, बाकी आली 1. बाकी 1 आली म्हणून वार 1 ने पुढे जाणार. मग सोमवारच्या पुढे 1 वार. उत्तर काय झालं आपलं? मंगळवार. आता 3 मार्च 2011 ते 11 मार्च 2011 पर्यंत किती दिवस आहे? 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बरोबर. 11तनं 3 वजा केले 8 आले. या 8 ला पुन्हा 7 ने भागलं, बाकी 1 आली. बाकी 1 जितकी बाकी तितक्याने वार पुढे. पुन्हा मंगळवारच्या पुढे 1 वार. उत्तर काय झालं? बुधवार. म्हणजे 11 मार्च 2011 ला कोणता वार आला? बुधवार आला. आणि पर्याय कुठला आला? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. ठीक आहे. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. चला. हा परत दिनदर्शिकेचा प्रश्न आहे, पण हा खूपच लेंदी आणि हाय चांगला तसा प्रश्न. जळगावचा पेपर छान होता. बुद्धिमत्ताचा फक्त. राघव महेंद्रपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. महेंद्रचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 या दिवशी झाला आहे. महेंद्रचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येत असल्यास राघवचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येणार? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. बघा सगळ्यात आधी राघव महेंद्रपेक्षा लहान आहे, म्हणजे महेंद्र मोठा आहे. जो मोठा आहे त्याला वर लिहायचं आणि जो लहान आहे त्याला खाली. महेंद्रचा जन्म झाला 23 नोव्हेंबर 1980 ला, जेव्हा वार दिला नाहीये, पण महेंद्रचा दुसरा वाढदिवस म्हणजे 23 नोव्हेंबर 1980 च्या पुढे 2 वर्ष 1982 ला झाला महेंद्र 2 वर्षाचा, तेव्हा वार होता गुरुवार. आता महेंद्रचा जेव्हा जन्म झाला त्याच्या 14 दिवसानंतर राघवचा जन्म झाला. मग 23 अधिक 14 किती होतात? 24, 25, 26, 27, 28, 29, 30 नोव्हेंबर संपलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 काय येतं? 7 डिसेंबर येतो. 7 डिसेंबर 1980 ला राघवचा जन्म झाला. राघवचा 6वा वाढदिवस विचारला. 7 डिसेंबर 1980 च्या पुढे 6 वर्ष 1986. बरोबर. आता इथे बघा
1980 ते 81, 81 चे 82 असे 2 वर्ष आहेत. लीप वर्ष येत आहे का? नाही, कारण 80चा फेब्रुवारीचा महिना कधीच होऊन गेला. 82चं काही लीप वर्ष नाहीये, बरोबर. 82 पासून 80 कडे मागे चाललोय, 2 वर्ष आहे. वार 2 ने मागे नेला, उत्तर मंगळवार आलं. उत्तर काय आलं? मंगळवार. या दोघांमध्ये 14 दिवसांचा फरक आहे. या दोघांमध्ये 14चा फरक आहे. मग 14ला मी जेव्हा 7 ने भागलं, 14ला 7 ने भागल्यावर बाकी शून्य आली, म्हणून मंगळवारच्या पुढे शून्यवार. ह्याचा पण जन्म मंगळवारी झाला. 14 दिवसांचा गॅप होता ना दोघांमध्ये. 14ला 7 ने भागलं, बाकी शून्य येते, ह्याचा मंगळवार, ह्याचा मंगळवार. आता ह्याचे 6 वर्ष घ्यायचे. 1980 पासून 86 पर्यंत 6 वर्ष. लीप वर्ष 80चं नाही, 81, 82, 83, 184चं येतं, 85, 86 पण नाही. 6 अधिक 1 7, 7ला 7 ने भागलं 0, पुन्हा मंगळवारच्या पुढे शून्यवार, उत्तर आलं मंगळवार. म्हणजे त्याचा 6वा वाढदिवस कधी आला? मंगळवारी. लेंदी प्रश्न होता, पण चांगला प्रश्न होता. एकदा एक्सप्लेन करते. राघव महेंद्रपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. राघव लहान आहे. राघवला खाली लिहिलं, महेंद्रला वर लिहिलं. महेंद्रचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 ला झाला होता, पण त्याचा दुसरा वाढदिवस गुरुवारी आला. 2 वर्ष मागे गेलो. 2 वर्ष मागे गेलं, एकही लीप वर्ष नव्हतं. गुरुवारच्या मागे 2 वर्ष मंगळवार आलं. आता 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 14 दिवस, 7 ने भागलं, बाकी शून्य, म्हणजे 7 डिसेंबरला मंगळवारच आला. 6 वर्ष 1980 चा जन्म, 6 वर्ष 1986 ला, 6 वर्षामध्ये एक लीप वर्ष 84चं, परत 7ला 7 ने भागलं, शून्य आलं, म्हणजे आहे तो वार जसाच्या तसा. उत्तर काय झालं? मंगळवार. पर्याय क्रमांक 3 योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊयात. दिशा ज्ञानचा प्रश्न आहे. गणेश खाली डोकं वर पाय करून उभा आहे. खाली डोकं वर पाय. खाली डोकं वर पाय म्हणजे ज्याला आपण शीर्षासनाची अवस्था म्हणतो. अशा अवस्थेत त्याचा डावा पाय पूर्वेला आहे. बघा हा, आता त्याचं तोंड उत्तरेला असेल, तर हा झाला आपला, ही झाली आपली डावी बाजू, ही झाली आपली उजवी बाजू. आणि त्याचा पाय जर दक्षिणेला असेल, तर हा आहे उजवा पाय, आणि हा असणार डावा पाय. आता वाचारे हात नाही पकडायचा, तर डावा पाय बघायचा. गणेश अशा अवस्थेत आहे, त्याचा डावा पाय पूर्वेला आहे. डावा पाय पूर्वेला, त्या म्हणजे त्याचा पाय उत्तरेला असेल, त्याचा डावा पाय पूर्वेला गेला, म्हणजे त्याचं तोंड कुठे गेलं? म्हणजे त्याचं तोंड झालं दक्षिणेकडे. बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय झालं? आणि काय सांगितलं? त्याचं तोंड कोणत्या दिशेकडे आहे? उत्तर काय झालं? दक्षिण हे उत्तर आहे. बरं, एकदा एक्सप्लेन करते मी. गणेश खाली डोकं वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचा डावा पायाच्या ऐवजी डावा हात घ्या. ठीक आहे. आता समजा, नको हात घेतला की तुम्ही खूप कन्फ्युज होऊन जाणार. डावा पाय, आता त्याचं पाय जर इथे, डावा पाय पूर्वेला. आता जेव्हा पण आपण शीर्षासन करतो, अशा टाइमला उजवी आणि डावी बाजू चेंज होऊन जाते. बरोबर. आता उजवी आणि डावी बाजू चेंज झाली. आता ही होती डावी, ती झाली उजवी, ही होती उजवी, ती झाली डावी. मग डावा पाय पूर्वेला, त्याचं तोंड झालं दक्षिणेला. आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3 दक्षिण. याचं पण उत्तर दक्षिण उत्तर दिलेलं आहे. मला माहित नाही उत्तर कुठल्या हिशोबाने दिलं आहे ते. क्लिअर? आता समजा त्याचं तोंड उत्तरेला आहे, मग त्याचा उजवा पाय झाला पूर्वेला आणि डावा पाय होणार पश्चिमेला. आता त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे, या पद्धतीने हा त्याचा डावा पाय गेला पूर्वेला, हा त्याचा उजवा पाय गेला पश्चिमेला. डावा पाय पूर्वेला म्हटलं होतं, म्हणून त्याचं तोंड दक्षिणेकडे होते, त्याचे पाय उत्तरेकडे होते. पर्याय 3 योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न तुलनाचा प्रश्न आहे. हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात, आणि पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा पण जास्त ढगाळ असतात. पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. जर ही दोन्ही विधानं सत्य असतील, तर उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा कमी ढगाळ असतात, हे विधान नेहमीच सत्य असणार. बघा, आता नीट बघा हा. हिवाळी
उन्हाळीपेक्षा जास्त आणि पावसाळी हिवाळीपेक्षा जास्त. मग याचा अर्थ उन्हाळी पावसाळीपेक्षा कमी आहे का? बिलकुल. उन्हाळी पावसाळीपेक्षा कमी आहे, म्हणजे हे जे विधान आहे ते नेहमी सत्य झालं. पर्याय पहिला बरोबर झाला. पुढचा 20वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 49 ते 50. एक दुकानदार आपल्या दुकानातील वस्तूंच्या किमती सांकेतिक स्वरूपात व्यक्त करण्यासाठी मेक स्ट्रॉंग या अक्षरांचा वापर करतो. त्यासाठी एम बरोबर 0, ए बरोबर 1, के बरोबर 2, ई बरोबर 3 व याप्रमाणे पुढे क्रमांक आहेत. यावरून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. GSA.MT मध्ये असे लेबल असणाऱ्या वस्तूची किंमत किती असेल? 4 ऑप्शन आहे. सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. M A K E make S T R O N G make strong. 0 1 2 3 मग याप्रमाणे पुढे म्हणजे 4 5 6 7 8 9. मग आता आपल्याला विचारलंय GSA.MT. G साठी 9 आहे, S साठी 4 आहे, A साठी 1 आहे, डॉट M साठी 0 आहे आणि T साठी 5 दिले. उत्तर काय झालं? 941.05. पर्याय कुठला बरोबर झाला? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. 941.05. यावर पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. 935.45 इतकी किंमत असणाऱ्या वस्तूचं लेबल कसं असेल? पुन्हा हा प्रश्न बाद व्हायला हवा होता, बाद झालेला नाहीये. का ते मी तुम्हाला सांगते. मेक MAKE मेक STRONG मेक स्ट्रॉंग. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे. आता बघा 935.45 मेक स्ट्रॉंग साठी 0 ते 9 दिलं. आता बघा 9 साठी कोण आहे? 9 साठी G आहे. 3 साठी कोण आहे? 3 साठी E आहे. 5 साठी कोण आहे? 5 साठी T आहे. 4 साठी कोण आहे? 4 साठी S आहे. पुन्हा 5 साठी कोण आहे? पुन्हा 5 साठी T आहे. उत्तर काय पाहिजे? get.st पाहिजे. कुठेच नाहीये get.st. आणि ऑप्शन मध्ये दिला आहे पर्याय क्रमांक 3. हे असं आहे. ठीक आहे. मी याचं उत्तर काही देणार नाही, प्रश्न बाद झाला नाही, मग आपण काय नाही करू शकत. मग त्यानंतरचा पुढचा प्रश्न, परत सांकेतिक भाषेचा प्रश्न. रिकाम्या चौकटीमध्ये चिन्ह भरा. दहा 15 2 4 प्रश्न आणि 36. पर्याय क्रमांक पहिलाच घेऊयात. 10 अधिक 15 गुणिले 2 वजा 4 बरोबर 36 येतं का बघू. पहिले गुणाकार 10 अधिक 15 दुने 30 वजा 4 बरोबर 36. 10 अधिक 30 40. 40 मधनं 4 गेले 36 उरतायत का? बिलकुल 36 उरतायत. म्हणजे 36 बरोबर 36. आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक पहिलाच योग्य झाला. आता बाकीचे ऑप्शन चेक करत बसू नका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. दिनदर्शिकाचा प्रश्न आहे. जर 1995 साली प्रजासत्ताक दिन हा सोमवारी आला असेल तर 2000 साली हा कोणत्या वारी आला असेल? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. जर 1995 साली प्रजासत्ताक दिन हा सोमवारी आला असेल, 2000 साली प्रजासत्ताक दिन हा कोणत्या वारी आला असेल असा प्रश्न आहे. 26 जानेवारी 1995 ला जर सोमवार होता तर 26 जानेवारी 2000 चा वार काय? हा म्हणजे तिथे प्रजासत्ताक दिनच आहे, इथे टाईप नाही झालंय. 95 पासून 2000 पर्यंत 96 97 98 99 2000 असे 5 वर्ष. एक लीप वर्ष कोणतं? 96चं. 2000 चं नाही घ्यायचं, फेब्रुवारी महिना यायचा बाकी आहे म्हणून. 5 अधिक 1 6 ने पुढे सोमवारच्या पुढे 6 दिवस म्हणजेच मागे 1 दिवस. 26 जानेवारी 2000 ला वार काय झाला? रविवार झाला. पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय क्रमांक 3 योग्य झाला. पुढचा प्रश्न,
11:20 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा ह्यांच्यामध्ये किती अंश मापाचा कोन होणार? 220, 140, 110 आणि 95. अंशाचा कोन काढायचा आहे, फॉर्म्युला एकच आहे, 11m/2 वजा 30h वाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिनिटं दिलेली आहेत 20, तर तास दिलेले आहेत 11. 2 ने 20 ला भागलं 10 आलं, बरोबर आहे. 11 गुणिले 10 110 वजा 11 त्रिक 300 330. 310 मधनं 110 गेले, उत्तर 220 आलं, बरोबर. तुम्ही 220 उत्तर द्याल, पण मी 220 उत्तर देणार नाही. का म्हणून? कारण की नेहमी कोन हा 180 अंशापेक्षा कमी पाहिजे. जेव्हा आलेलं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त येतं तेव्हा दिलेल्या उत्तराला आपल्याला 360 मधनं वजा करावं लागतं, म्हणजे उत्तर किती झालं? 140 अंश झालं. आणि पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. 220 द्यायचं नाही, सांगितल्याप्रमाणे नेहमी उत्तर हे 180 अंशापेक्षा छोटच पाहिजे. बरं, ठीक आहे. तर हे होते आपले जळगावचे प्रश्न. होप सो तुम्हा सगळ्यांना प्रश्न समजले असतील.